प्रहार संघटनेचे अध्यक्ष तथा विद्यमान आमदार बच्चू कडू यांनी महायुतीला दिला इशारा। अमरावतीमधून खासदार नवनीत राणा यांना महायुतीकडून उमेदवारी दिल्यास आम्हाला बंड करावा लागेल आणि उमेदवार उभा करून मैत्रीपूर्ण लढत द्यावी लागेल, कारण आम्हीच यांच्यासोबत जर राहिलो तर आमचाही पक्ष फुटेल, अशी थेट भूमिका आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोर स्पष्ट केलेली आहे। रात्री उशिरापर्यंत ही बैठक वरच्या बंगल्यावर चाललेली आहे। यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कडू यांना आश्वासन देत 4 तारखेला बैठक घेऊ, काय तो निर्णय स्पष्ट करू असं म्हटलेलं आहे। एकीकडे महायुतीचा घटक पक्ष म्हणून ओळखली जाणारी बच्चू कडूंची प्रहार संघटना आणि त्यामध्ये कडूंचा असा निर्णय, काय आहे या निर्णयामागचं कारण? तर काही दिवसांपूर्वी आमदार रवी राणा यांनी माध्यमांशी बोलताना अमरावतीतील शिवसेना व प्रहारच्या नेत्यांबाबत टीका करत महायुतीतील सर्व घटक पक्ष एकाच मंचावर बसून खासदार नवनीत राणांचा प्रचार करतील व असं न केल्यास त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही होईल। राणांच्या या वक्तव्यावर प्रहार पक्षाकडून तात्काळ आढावा बैठक घेण्यात आली व या आढावा बैठकीदरम्यान बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत कुणीही नवनीत राणांचा प्रचार अथवा बैठकीस उपस्थित राहणार नाही अशी भूमिका स्पष्ट केलेली होती। माध्यमांशी बोलताना त्यांनी प्रहारचा खासदार तुम्हाला संसदेत दिसेल असं वक्तव्य केलेलं होतं व या वक्तव्याची दखल घेत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार बच्चू कडू यांना काल बैठकीसाठी आमंत्रित केलेले होते। येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत खासदार नवनीत राणा यांना महायुतीकडून उमेदवारी मिळाल्यास प्रहारचा उमेदवार त्यांच्या विरुद्ध उभा करेल अशी स्पष्ट भूमिका आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांसोबत मांडल्यानंतर आता राजकीय वातावरणाला वेगळेपणा लागण्याची शक्यता आहे। येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला याचा फटका लागतो की काय अशा चर्चांना आता सर्वत्र उधाण आलेलं आहे। येणाऱ्या लोकसभेत कोणाचा बगळा किती भारी हे पाहणे योग्य ठरणार आहे। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट।